वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। ग्राहकांना 5 ते 10% वीज दरवाढीचा शॉक बसणार असून मंगळवारी 25 फेब्रुवारीला नवी मुंबईमधील सिडको भवनामध्ये महावितरणाच्या वीज दर निश्चितीवर प्रस्तावावर सुनावणी होणार आहे। त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येईल। पीएमपीएलचे सर्व कामकाज आणि लेखापिढीचा कार्यालयीन कामे मराठी भाषेतच करण्याचे आदेश पुण्याच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिलेले आहेत। प्रशासनाचा कारभार सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक नार्वेकर यांचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं स्पष्ट झालेलं आहे। 187 टन वजनाचा ट्रक पुलावरनं गेल्याने उड्डाणपूल खचला असल्याचं अहवालात म्हटलेलं आहे। 10 दिवसांनंतर उड्डाणपूल दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे। तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे। याबाबतची अधिकृत घोषणा मार्च 2025 पासून होणार आहे। सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही। जर महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाली तर 9,540 रुपये मिळणार आहेत। रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक कामांसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर तर ठाणे ते वाशी नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल। तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। जीबीएसमुळे सांगलीमध्ये 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। राज्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून थैमान घातलेल्या जीबीएसमुळे मृत्यूचं सत्र सुरूच आहे। नागपुरात जीबीएसचा आणखीन एक बळी गेलेला आहे। शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे नागपुरात जीबीएसने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। मुंबईमध्ये संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये चोरी झाली। दरम्यान संबंधित आरोपींना जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून रोख 37 लाख रुपये, एक लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय। फॅन्स नाही तर विकी कौशलच्या घरातील त्याच्या स्टाफने देखील त्यांचं भरभरून कौतुक केल्याचं दिसतंय। छावा बघितल्यानंतर विकीच्या बालपणापासून त्यांच्या घरी काम करणाऱ्या आशाताईंनी विकीची नजर काढलेली आहे। हा व्हिडिओ विकीने सोशल मीडियावर शेअर केला। या व्हिडिओमध्ये आशाताई विकीचं कौतुक करताना दिसतायत। नवी मुंबईमध्ये 200 हेक्टर जागेवर थीम पार्क साकारण्यात येणार आहे। या थीम पार्कमध्ये मुलांना मिकी, मिनी माऊस अशा कार्टूनमधील आपल्या आवडत्या पात्रांना भेटता येणार आहे। तसंच विविध थरारक राईड्सचा अनुभव सुद्धा घेण्याची संधी लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे।